चला सो आपण जाऊयात देऊयात ग्रीन सिग्नल आणि आता वळूयात पहिल्या लढतीकडे जिथे पहिलाच एक मोठा मॅच पाहायला भेटतोय. पहिला चेंडू इनसाइड आउटला. वॉट स्टार्ट. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवलाय. पहिला चेंडू बॅकवर्ड पॉइंटला चिरून भेदून निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सागर आगांचा ब्रँडेड स्ट्रोक 4. सागरच्या बॅटबंद आलेला पहिला चौकार. हलकस प्लेसमेंट टॅप केलंय जाग्यावरती आणि त्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. अर्जुन बांगर सध्या तरी आपण पाहत आहोत खूप चर्चेमध्ये राहिलेला खेळाडू आहे. तुर्ती झालेले आपण धडाकेबाज हे चषक पाहिलं. हा दोन्ही फॉर्मॅट गाजवलं. ग्रामीण क्रिकेटही गाजवलं आणि त्यानंतर व्यावसायिक क्रिकेटही गाजवलं. कारण जिथे आपण पाहत आहोत व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील जो संघ चॅम्पियन झाला त्या चॅम्पियन झाल्यामध्ये जो संघ खेळला त्याच्याही तो खूप महत्वाचा खेळ त्याने दाखवला. आणि सध्या तरी ग्रामीण क्रिकेटमध्ये त्यानं ती मॅन ऑफ द सिरीजची बाईक त्याच्या नावावरती राहिली होती असा हा खेळाडू वंडरबॉय शहापूर. अर्जुन बांगर बॉलिंग मार्कवरती. हलकस प्लेसमेंट आणि आता आयकॉनच्या विरोधामध्ये आयकॉन होता आणि तिथे सध्या तरी तेजस दसाडेनं हा साधा सोपा झेल भूमीला प्रदान केलाय. एफर्ट कमी दिले गेलेत. कॅच खूप महत्वाचा होता. हेमंत सोकांडे मॅन फ्रॉम आटगाव. खूपच मोठं जीवदान सध्या तरी हेमंत सोकांडेला मिळतंय या मॅच मध्ये. ऍज अ ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळतायत दोन्ही खेळाडू बॅट्समन आणि बॉलर. पाहूयात तीच फाईट सध्या तरी चालू राहील. चांगलं बॅटल आहे. इनसाइड आउटला उडवलंय. पुन्हा तो प्रयत्न आहे आणि आता पाहूयात ओ पुन्हा झेल सोडलाय. यावेळेस विश्वासनं तो विश्वास सार्थक ठरू शकलेला नाही तरी आता हाही बॉल निघालाय. बॉल बॉडी लाईनच्या बाहेर. इनसाइड आउटचा अजून एक देखना स्ट्रोक. 4 धावा चौकार. दोन बॉल वरती 2 ऑपॉर्च्युनिटी गमावल्यात. दोन्ही बॉल वरती ते झेल महत्वाचे सोडलेत. हेमंत सोकांडे एक मोठा खेळाडू आहे. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू म्हणून नेहमीच त्याला आपण खेळी त्याची पाहिली आहे. परंतु सध्याच्या घडीला काय घडलंय तर पहिल्याच ओव्हरला 2 संधी तुम्ही गमावल्यात. 2 झेल सोडलेत. एक तेजस दसाडे आणि एक त्यानंतर आपण पाहिलं तर विश्वासनं एक झेल सोडलाय. आणि आता धावा झाला 10 फलकावरती 11. सेकंड एंडला पुन्हा एकदा हेमंत. हो हो आता तरी इनसाइड आउटला अजून एक देखना स्ट्रोक आहे. जी उसळी मिळाली. शॉर्ट वाईट अँड पनिश. चेंडू निघालाय कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अख्ख्या टप्प्यानं चेंडू सीमा पार. चौकार. बरोबर जो वाऱ्याचा फ्लो आहे जी वारा वाहते ज्या वेगानं ज्या दिशेनं त्याच दिशेला हे फटके येत आहेत. रायटी बॅटरसाठी ऑनसाइड सध्या तरी विरुद्ध दिशेमध्ये आहे. त्याचमुळे ते इनसाइड आउटचे स्ट्रोक खेळत आहेत. बरोबर प्रॉपर टायमिंग साधतायत आणि सध्या तरी पहिलं षटक मागडं होत चाललंय. धावा झाला 15. आता 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 संधी आहे. आता सोडणार नाही तसं वाटतंय. कॉटन तो आणि आता तो पकडला गेला झेल. संपतोय खेळ. हेमंत सोकांडे बॅक टू द गाव. पहिला झटका.
विश्वास ठाकरे नाही बॉलर विश्वास ठाकरे ना आपला तो आहे बिरवाडीचा उत्कर्ष फेरे चला एका ओव्हर साठी बरोबर ते तुम्ही 5 मिनिटं घेतले ते लक्षात घ्या. 5 ओव्हरला तुम्हाला 25 मिनिटं आहेत, त्यामुळे लक्षात घ्या 5 मिनिटं बरोबर तुम्ही पहिल्या ओव्हरला खर्च केलेत. आणि आता सेकंड ओव्हर उत्कर्ष बेरे मॅन फ्रॉम बिरवाडी समोर आहे सागरा गान. फुल टॉस करून बसले होते, गॅप मध्ये खेळला आहे. यावेळेस आपण पाहतो 30 यार्ड सर्कल क्रॉस करतोय बॉल, फक्त पुश केलंय आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. महत्वाचा अजून एक 4 येते चौकार. बॅटिंग करणाऱ्या टीमनं सध्या तरी हाईट फॅक्टर साठी तो रिव्ह्यू घेतलाय आणि आता बॉल चेक केला जाईल. तेजस लवकर ये. तेजस का धीरज ये लवकर ये पटकन ये. पटकन हाईट फॅक्टर ये ना. तू कसं आमच्या विभागातला नाहीस ना, मग त्याच्यामुळे टेन्शन नाही. आम्ही कसं त्याला बाजू मांडण्यासारखा होतो. यस इट इज फेअर बॉल. रिव्ह्यू लॉट्स बॅटिंग करणारी टीम. या इनिंगला आता तुम्हाला नो मोर रिव्ह्यू लक्षात घ्या. तो रिव्ह्यू आता भेटणार नाहीत. लॉट्स केलाय. पहिल्या चेंडूवरती 4 आले, 19 झाल्यात. आता तो स्विंग शीट हो फटका लाजबाब आहे. कडक आणि बेधडक अजून एक ठोकला सागर आगांना. क्लासिकल दर्जामध्ये स्विंग शीट चौकार. तेवीस वरती धावफलक पाहायला भेटतोय आणि सध्या तरी तीच चर्चा चालू आहे. तेवीस वरती धावफलक 1.2 खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. एमजे फायटर्स हा संघ आपल्याला पाहायला भेटतोय बॅटिंग करत असताना. अजून एक चांगला स्ट्रोक आहे. टिपिकल टायमिंग पॉवर प्ले. यावेळेस ते रिंगण सध्या तरी फोडत असताना सागर आगान लगातारचा 3रा मारलाय आणि हाही बॉल पाठवला 100 कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी होत चालली आहे आणि सध्या तरी आपण पाहत आहोत प्रेक्षकांसाठी हा एक मोठा मॅच आहे, जिथे हेमंत सोकांडे बाद झाल्यानंतर तरी देखील ती बॅटिंग खूप चांगली होत चालली आहे. कारण सागर आगान या विभागाचा आयकॉन आहे या टीमचा आणि सध्या तरी तो विश्वास दाखवलाय संघाच्या संघ मालकांनी आणि तो विश्वास सध्या तरी सार्थक ठरवतायत. 27 धावा झाल्यात, लगातार 3 मारलेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले चालू आहे आणि सध्या तरी ती फिल्डिंग आता क्रॉस बॅटेडनं तो गॅप शोधता आलेला नाहीत. नाराज झालाय. तन्मय भांगरे येतोय बॉल वरती. बॉल उचलू फेकी केलं जाईल. सिंगल मिळतंय. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. 28. हरी निकडे मॅन फ्रॉम वारलीपाडा स्ट्रायकर एंडला. आता पाहूयात. खूप चांगली साथ दिली आहे, परंतु स्वतःला इथे खेळ दाखवणं गरजेचं असेल. तुर्तच शुभागमन. कालही आपण तो आवाज ऐकला.
आजही आपण आवाज ऐकणार आहोत आमचे धीरज सरांचं शुभ आगमन, त्यांचं आम्ही करत आहोत मनपूर्वक सहर्ष स्वागत. खूप साऱ्या प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आता होत चालली आहे, कारण सगळ्यांना आपल्याला एकत्रित करणारी स्पर्धा अर्थातच चॅम्पियन ट्रॉफी. फटका चांगला आहे, खेचून मारला आणि फेकून दिलाय. बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस हरी निकडेचा हा वार, चेंडू सीमा पार, आला अजून एक चौकार. खूप चांगला स्ट्रोक हा तर बनवून मारला होता, तितकाही चेंडू खराब नव्हता, परंतु तो स्ट्रोक जो खेळलाय तो लाजबाब राहिलाय. हरीच्या बॅटमधनं या 4 धाबा आणि आता 4च्या मदतीनं स्कोर कार्ड 32 धाबा धाव फलकावरती पाहायला भेटत आहेत. त्या धावा येत असताना आपल्याला पाहायला भेटल्यात. आता थोडस मन बनवून खेळण्याचा प्रयत्न, आणि आता पाहूयात काय घडेल. ते डायरेक्ट हिट झालं होतं, मग त्यानंतर तो नकारलाय कॉल, आणि तोपर्यंत आलेला हा महत्वाचा अजून एक डॉट बॉल. 4 चौकार, एक सिंगल, एक डॉट बॉल. ओव्हर क्रमांक 2 समाप्त. या ओव्हरला 17 आल्यात, पहिल्या ओव्हरला होता 15 आणि धावा झाल्यात आता 32. MJ फायटर्स टीम. चला, वेळ होईल अगेन्स्ट महत्वाचा तो असेल, प्रत्येक ओव्हर नंतर तो काउंट केला जाईल. 10 मिनिटं आणि 37 सेकंद, म्हणजे जवळजवळ आता तुम्ही 11 मिनिटं घेतायत 2 ओव्हरसाठी, हे लक्षात घ्या. त्यामुळे वेळ खूप महत्वाचा आहे. 11 मिनिटं आता घेतले जातील असं दिसतंय, कारण तो वेळ चालूच आहे. तिसऱ्या ओव्हरला आता पाहतात आपण तन्मय भांगरे, मॅन फ्रॉम उंबरमाळी, प्रिन्स ऑफ उंबरमाळी या नावानं तिला सुप्रसिद्धी त्याने मिळवली आहे. आणि आता सध्या तरी आपण पाहत आहोत तो खेळाडू बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला भेटेल. या विभागाचा तो आयकॉन खेळाडू आहे या टीमचा. ॲज अ ऑल इंडिया आयकॉन म्हणून अर्जुन बांगरला आपण या टीम मध्ये पाहत आहोत, आणि या विभागाचा आयकॉन आहे तो तन्मय भांगरे. खूप चांगली संकल्पना या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. एक आपल्या विभागाचा आयकॉन खेळाडू आणि एक ऑल इंडिया आयकॉन खेळाडू, अशा आपण या स्पर्धेच्या अंतर्गत पाहत आहोत. म्हणजेच आपल्याही विभागाच्या आयकॉनवरती त्या नजरा आहेत, ऑल इंडिया आयकॉनच्या तर खेळाडूवरती त्या नजरा आहेतच, परंतु आपल्याही विभागातील आयकॉन त्यांच्यावरतीही नजर आहेत. आणि आता विभागातले आयकॉन विरुद्ध आयकॉन असं दिसतंय, कारण समोर आहे सागर आगान. 32 झाला 2 ओव्हरला. वेगळे करण्याचा प्रयत्न, कही पे निगावर कही पे तीर, मारायचा होता सोलापूर, चाललाय कोल्हापूर, आणि आता बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रिझल्ट महत्वाचा तो मिळालाय सागर आगानला, बॅटमन आलाय चौकार, 4 धाबा. चला, पुन्हा सामन्याला सुरुवात. इनसाइड आउटला खेळ आहे, हाही गॅप शोधलाय. हो, काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सागर आगान मैदानाच्या आतमध्ये ते गॅप शॉट सिलेक्शन दाखवतोय. मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी चालू आहे. अजून एक 4 चौकार. आता 40 वरती धाव फलक जाऊन पोहोचलाय. काय चौकाराची आतिषबाजी आपण पाहत आहोत. 8 बॉलला 26 वरती खेळतोय, आणि सध्या तरी 6 चौकार त्यानं मारलेत या मॅच मध्ये. आता स्कूप करायचं होतं, वेगळे करण्याचा प्रत्येक बॉलवरती तो प्रयत्न आहे, परंतु आता ते यश मिळालेले नाहीत. तन्मयचा हा चांगला चेंडू डॉट बॉल येतोय. 40 ला धाव फलक. जाणतायत MJ फायटर संघही, याही अपोजिट संघाकडेही ते चांगली बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. दिशा से भटकेंगे तो पडेंगे ही फटके, आणि आता तेच घडलंय. अजून एक चांगला फटका,
बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग लेगला ठोकला. अजून एक चौकार. 4 चौकार. सन्माननीय आमचे दीपक शेठ तुपांगे साहेबांचं शुभागमन, ज्यांच्यावरती सगळ्यात मोठी आयोजनाची भूमिका असते नेहमीच, ते आमचे दीपक शेठ तुपांगे साहेब हे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करिअर सहर्ष स्वागत. हलकासा प्लेसमेंट आणि आता तो गॅप मध्ये खेळण्याचाही प्रयत्न याही चेंडूवरती झालाय. तोपर्यंत सिंगल घेऊन जात आहेत. सिंगलच्या मदतीनं टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचला आता 45. 31 वरती सागर आगान खेळतोय. दुसऱ्या बाजूला हरी 2 बॉल मध्ये 4 वरती खेळतोय. 10 चेंडू फेस केलेत सागरनं. 31 वरती खेळतोय. चांगली बॅटिंग केली आहे. स्ट्राईक रेट खूप चांगला ठेवला. अंतिम बॉल बाकी आहे तन्मय भांगरेचा. 13 धावा आतापर्यंत खर्च झाला. त्या विकेट आलेल्या नाहीत. असं वाटलं हेमंत सोकांडे बाद झाला मग तिथे शांतता दिसेल, परंतु तसं घडलेलं नाहीत, कारण बॅटिंग सागर आगांना चांगली दाखवली आहे. ओव्हर क्रमांक 3 समाप्त. धावा झाल्या 46. 5-5 ओव्हरच्या मॅचेस. चला 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक आहे. लवकरात लवकर तो पाण्याची मागणी केली आहे ते पोहोचवा पाणी. पुढच्या मॅचचा टॉसही केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. लक्षात घ्या दोन्ही टीम रिपोर्ट करायचं आहे. संघ मालक स्पेशली आपल्याला ती विनंती असेल, आपण आम्हाला रिपोर्ट करा प्लीज. आणि कोणतेही संघाचे संघ मालक जर उपस्थित असतील या मैदानावरती तर 10 संघाचे संघ मालक कोणताही जर संघ मालक उपस्थित असेल तर आपण सन्मानाने आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहेत, कारण तुम्ही आहात त्याचमुळे हे मोठं व्यासपीठ आणि एक मोठी स्पर्धा आपण भरू शकलेलो आहोत. त्याचमुळे त्या 10 संघ मालकांचं, त्या सगळ्या संघ मालकांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आपण आहात तर ही स्पर्धा आहे, त्याचमुळे आपली भूमिका सगळ्यात महत्त्वाची आम्ही मानत आहोत. आपल्या सगळ्याच या संघ मालकांचं आपण करूयात पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. खूप महत्त्वाची भूमिका आपण पार पाडत आहात. क्रिकेटला जपत आहोत आपण आणि सध्या तरी या विभागाला सगळ्यात मोठं प्लॅटफॉर्म देत आहोत, कारण ऑल इंडिया आयकॉन खेळतोय आणि त्याच्या सोबत आपले प्लेयर खेळतायत, म्हणजे शिकण्यासारखे भरपूर काही आहे. काल आपण पाहिलं असेल, काल कल्पेश जाधव सारखा खेळाडू या मैदानावरती खेळला, त्याच्याकडनं शिकण्यासारखं भरपूर काही होतं. एक सतीश गोडविंदेची जी इनिंग आपण पाहिली कालच्या दिवसामध्ये, त्याने खूप चांगला तो खेळ दाखवला ॲज अ ऑल इंडिया आयकॉन. जाऊयात आता मॅचकडे. विश्वास ठाकरे मॅन फ्रॉम कळमगाव, पहिला चेंडू वेगामध्ये तेज तारा हाताळतायत. चांगला बॉल आहे, निघाला विकेट किपरकडे. डॉट बॉल. ओव्हरची सुरुवात चांगली होत असताना वेळेच्याही बाबतीमध्ये तो वेळ लक्षात घ्या. 14 मिनिटं 34 सेकंद तुम्ही आतापर्यंत घेतलेत, म्हणजे जी गेली ओव्हर तन्मय भांगरेची होती ती थोडीसं लवकर हाताळली आहे, त्याचमुळे तो वेळेच्या बाबतीमध्ये फायदा झालाय. कारण प्रत्येक इनिंग मध्ये 5 ओव्हरला आता 25 मिनिटं तुम्हाला दिले गेलेत. लाजबा बॉल. अजून एक प्ले अँड मिस लगातार आता डॉट बॉल यायला सुरुवात झाली आहे. विश्वास ठाकरे मॅन फ्रॉम कळमगाव, आपल्याही विभागातील खेळाडूंनी ती चुरस दाखवली आहे या स्पर्धेमध्ये. काल एक आवर्जून तो उल्लेख करेन, काल आपण नारायण बांगारा या खेळाडूला पाहिलं, जो गोपाळपाडा विभागाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. त्याने काल एक जी ओव्हर हाताळली आयकॉनच्या विरोधामध्ये, काल तिथे
खूप इम्प्रेसिव्ह कामगिरी त्याची राहिली होती. म्हणजे काही हायलाइट्स कालच्याही दिवसामध्ये राहिलेत आणि आता इम्प्रुव्हायझेशन मागे मारलाय बॉल थर्डमॅनला चाललाय चान्सेस नाहीत बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर महत्वाचा 4 अजून एक येतो चौकार. पुढचा सामना गजानन स्पोर्ट्स 4747 विपक्षामध्ये रोजी 11 हा तो मॅच असेल. लगातार 2 डॉट बॉल आल्यानंतर तो चौकार आपल्याला पाहायला भेटला. आताही तोच प्रयत्न आणि आता पाहूयात लाऊड अपील झटका मिळेल यावेळेस तो मात्र दुसरा आणि आता हरीन इकडे होते बाद. चला लेफ्टी बॅटरला मैदानाच्या आतमध्ये इन्व्हाइट केलेला आहे त्याचाच भाऊ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये एकाच टीम मध्ये खेळतायत आणि आता सध्या तरी रोहित निकडे मॅन फ्रॉम वारलीपाडा तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इथून दाखल झालाय. चेतन हरड यांचं शुभागमन धावा झाला धाव फलकावरती 50 गाठलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता कमबॅक होणं गरजेचं असेल. काल आपण पाहिलं 5 ओव्हरला 80 धावा या मैदानावरती होत असताना पाहिल्यात 2 ते 3 मॅचेस मध्ये ते टार्गेट होतं 80 पर्यंत आकडा गाठलाय. त्याचमुळे अपेक्षा याही मॅच मध्ये आता त्या डगआउटला त्याच आहेत परंतु आता ही गोलंदाजी चांगली झाली आहे त्याचमुळे ते कमबॅक ही राहिलंय. 4 बॉलला 4च धावा. विश्वास ठाकरे मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतोय आणि आता रोहित निकडे स्ट्राईक रेंजला. सागर आगांची खेळी काय अफलातून राहिली आहे. चौकार 7 मारलेत त्यानं 11 बॉल मध्ये 7 चौकार मारलेत. चौकाराचा बादशाह रिंगणाचा किंग सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये तो खेळला. मॅन्डेटरी पॉवर प्लेला दोन्ही ओव्हरला त्या धावा त्याने काढल्यात. चांगला फटका पायावरती येणारा बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट मनगट वळवली होती बॉलला वळवलंय. सिंगलचा प्रयत्न आणि आता डबल साई कॉल झालाय. ओ हो आखो में तो इशारा झाला दोन्ही खेळाडूंकडनं आणि पाहताच क्षणी त्या 2 धावा घेऊन गेले दोन्ही खेळाडू. तो टाळ्याचा गजराने समजलाय ही धाव चोरलीच गेली आहे कारण खूपच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अरे याही अशा गोष्टींसाठी ते जाणले जातात. रोहित निकडे 2 धावा घेऊन जातील 2च्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल. 52 धावा ती चुरत शेवटपर्यंत राहणार आहे शंकाच नाहीत. याही टीमकडे खूप चांगली स्टारकास्ट आहे. बॅटिंग लाईनअप तर खूपच स्ट्रॉंग दिसते. त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत अर्जुन बांगर सारखा खेळाडू ॲज ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळेल. तन्मय भांगरे आहे त्यानंतर विशाल गावट आहे. अजय वाघे सारखा खेळाडू आहे त्यानंतर अजय गवते सारखा खेळाडू आहे. राहुल गावट आहे. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे आणि इथे आता आपण सगळं होतं ओव्हर समाप्त आणि आता धावा झाल्या 4 ओव्हरला 52. व्हेरी गुड कमबॅक 6 धावा खर्च केल्यात विश्वास ठाकरेनं आणि ते कमबॅक करून दिलंय ईशान स्पोर्ट्स या टीमला. चला वेळ तो वेळ महत्वाचा आहे. जो वेळ तुमच्याकडे राहिलाय त्याचा तुम्ही तो वापर व्यवस्थित करणं गरजेचं असेल. चला फास्ट खेळा. चला पुढचा मॅचचा टॉसही होईल ओव्हर नंतर लक्षात घ्या. चला अंतिम ओव्हरकडे जाऊयात. अजय वाघे मॅन फ्रॉम दहिगाव. हो पहिलाच बॉल बरोबर तो बुंदामध्ये टाकण्याचा प्रयत्न फुल लेंथचा होता जड मध्ये केलाय. चान्सेस मिळालेला नाहीत हात खोलण्यासाठी. हेही प्लॅनिंग चांगलं आहे. जिथे आपण पाहत आहोत नेहमीच ॲज अ स्ट्रायकर बॉलर असेल टॉप ऑर्डर मध्ये तो गोलंदाजी करत असतो परंतु सध्या तरी त्याला डेट ओव्हर मध्ये स्पेशलिस्ट ठेवलं असं दिसतंय. अंतिम ओव्हरला अजय वाघे आलाय. पहिला चेंडू डॉट बॉल येतोय. आता लेफ्ट हिट आहे फक्त उंच गेलाय डिस्टन्स कमी मिळालंय. तन्मय भांगरे आणि आता तिथे
मैदानाच्या आतमध्ये ही चूक नाही तर घोर चूक होते. हाताला चटका देऊन चेंडू निघालाय लॉंगांच्या डोक्यावरून. चेंडू झालाय सीमा पार. चॅम्पियन ट्रॉफी षटकार. एफर्ट कमी राहिलेत. हे एफर्टची गरज होती कारण मग खेळाडूही तसाच होता तन्मय बांगरे. ते एफर्ट थोडेसे लूज राहिलेले आहेत. वेगळं केलंय आणि आता बॉलला फक्त दिशा दिली. काय शो खेळलाय. बरोबर ती जागा बनवतायत. बरोबर ते गॅप शॉट सिलेक्शन दाखवतायत आणि इथेही चौकार. 4 धावा. त्या धावा पुन्हा यायला सुरुवात झाली आहे. त्यानं खोऱ्यानं धावा काढल्यात, वेगानं धावा काढल्यात आणि त्याचमुळे संघ मजबूत स्थितीमध्ये दिसतोय. 14-41 वरती तो खेळतो आणि धावा झाल्यात 62. 62 ऑन बोर्ड. 62 धावा धाव फलकावरती. 3 बॉल बाकी आहेत. हाफ सेंचुरी पाहायला भेटेल का? काल 2 हाफ सेंचुरी पाहिल्या. अतिश गोडविंदे त्यानंतर मुनाफ शेख. इनसाइड आउटला यावेळेस चांगली चपराक आता हातामध्ये खेळून बसलेत. पॉइंटला चांगला झेल उत्कर्ष बेरेचा राहिलाय आणि तो झटका मिळेल तिसरा. सागर आगांच्या खेळीचा अंत. पूर्णविराम या इनिंगला लागतोय आणि एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्या डगआउट मध्ये. काय अफलातून खेळलाय. कमी चेंडू मध्ये जास्तचं योगदान दिलंय त्याचमुळे डगआउट. चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. पहिल्याच मॅच मध्ये ती स्टार्ट मिळून दिला आणि आता सध्या तरी अनिल रोज मॅन फ्रॉम रातांदळपाडा. आता 2च बॉल बाकी राहिलेत. 2 बॉल बाकी राहिलेत. आयुष्यातली पहिली बाईक मित्रांनो या खेळाडूंना तुर्तच याच सीझनला जिंकली आहे. आदिवासी सरपंच चषक ही जी स्पर्धा होती तिथे 100 संघांनी सहभाग घेतला होता आणि त्या 100 संघांमधनं तो खेळाडू मॅन ऑफ द सिरीज म्हणून ठरला होता तो अनिल रोज मॅन फ्रॉम रातांदळपाडा. आणि आता सध्या तरी 2च बॉल बाकी राहिलेत. पाहूयात या 2 बॉलवरती तो योगदान किती देईल. ऑलराऊंडर खेळाडू आहे. लेग सिक्स सोडून झालाय. वेगामध्ये हाताळण्याचा प्रयत्न आणि आता पंच कळवत आहेत व्हाईट बॉल. खूप महत्वाची भूमिका आमचे एकनाथजी डगळे सर त्यानंतर आमचे हरेशजी घरत सर आम्हाला पाहायला भेटल्यात या सीझन मध्ये. तर पाहत आहोत मोठमोठ्या स्पर्धा त्यांची वर्णी लागली होती दोन्ही पंचांची आणि त्याचमुळे आपल्याही विभागामध्ये ते योगदान देत आहेत. हो हो थर्ड मध्ये केलाय. चान्सेस नव्हता हात खोलण्यासाठी. परफेक्ट यॉर्कर. क्लीन बॉल झालाय आणि झटका मिळाला 4. फलंदाज अनिल रोज शून्यावरती आउट. चला तो अंतिम बॉल आहे त्याच्यामुळे तो मॅच आता लवकर चालू करणं गरजेचं असेल. भास्कर शिंगे मॅन फ्रॉम आंबेसापाडा. फुलटॉस करून बसले होते मागे चाललाय आणि आता त्यानंतर आपण पाहत आहोत लेंथ मिस केली, लाईन मिस केली, तोपर्यंत एक तर मिळाली आणि आता 2 साठी प्रयत्न चालू राहिला आहे. ओ पुन्हा एकदा याही वेळेस ती दिवसा ढवळे चोरी झाली आहे धावसंख्येची. 2+ विकेट. 2+ विकेट. धावा झाला धाव फलकावरती टोटल 65. 65 झाल्यात आणि 5 ओव्हरला 66चं टार्गेट आहे या मॅच मध्ये.
चला सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू इनसाइड आउटला खेळायचं होतं. लिडिंग एज लागते बॅटला आणि त्यानंतर बॉल आपण पाहत आहोत 30 यार्ड सर्कल मध्ये थोडासा वेळ घेतला गेला. तोपर्यंत एक सिंगल काढण्याची ती मुभा मिळाली, संधी मिळाली आणि तोपर्यंत आपण पाहतात एक सिंगल. तीन बॉल झाले तरी सध्या तरी आयकॉनच्या विरोधामध्ये आयकॉनच दिसतोय. हेमंत सोकांडेच्या विरोधामध्ये अर्जुन बांगर मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. टार्गेट मोठा आहे, 66 धावा. हो बॉलला पुन्हा सोडून दिलंय. खूपच चांगला बॉल हाताळला गेलाय. पुन्हा तीच लेंथ अँड लाईन चांगली हाताळली जाते. डॉट बॉल वरती डॉट बॉल आलेत लगातार, आता 3 डॉट बॉल आलेत आणि ते देखील आयकॉनच्या विरोधामध्ये. ईशान स्पोर्ट्स मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. 66चा चेस आहे, परंतु दुसऱ्या बाजूला हेमंत सोकांडे सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय, सोपं नाहीत. आता लॉफ्टेड हिट आहे, उंच गेला. एक पाहूयात, क्षेत्ररक्षक दूरवर राहिलाय, लॉंगॉनला फिल्डर नाहीत आणि आता बॉल एका टप्प्यानंतर निघालाय मस्तकाला दस्तक घेऊन. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इनिंगचा पहिला वार, चेंडू सीमा पार. वंडर बॉब शहापूर अर्जुन बांगरच्या बॅटमधनं चौकार. बॉडीवरती आदळतोय, धाव काढण्याला यावेळेस नकार दिला आणि आता ओव्हर क्रमांक पहिली समाप्ती. यशस्वी षटक, यशस्वी षटक पाहायला भेटलंय. पहिल्या ओव्हरला फक्त आल्याच त्या 5 धावा. हेमंत सोकांडेचं हे षटक खूप चांगलं राहिलंय, परंतु विकेट गेलेली नाही. जमिनीची बाबा ईशान स्पोर्ट्स टीम कडे 24ला 61 करायच्या आहे. सरासरी वाढली आहे. रिक्वायर 100 आता वाढत चाललाय या मॅच मध्ये. सेकंड ओव्हर, अनिल रोज समोर आहे अजय गवते. पाहूयात, त्या धावा काढणं गरजेचं आहे. चला पुढच्या मॅचचा आपण टॉस करूयात. गजानन स्पोर्ट्स 4747 फुलटॉस करून बसलेत. हातामध्येच खेळलाय हा फटका. हेमंत सोकांडेसाठी सोपा झेल सोडलाय. ओ हो, काल आपण पाहिलं, काल बाली भागरेने असा झेल सोडला होता. तिथे अपेक्षा खूप साऱ्या होत्या. आयकॉन कडनं त्या अपेक्षा नाहीत, परंतु सध्या तरी क्रिकेटमध्ये काही होऊ शकतंय. हा तर सोपा झेल होता. अजय गवतेचा झेल सोडलाय. सध्या तरी आपण पाहत आहोत जो ओपनर आहे, सध्या तरी फॉर्म मध्ये आहे हा खेळाडू या सीझन मध्ये. चांगला बॉल जड मध्ये करण्याचा प्रयत्न झालाय, पायामध्ये टाकलाय आणि तिथे हलकस प्लेसमेंट. तोपर्यंत एक सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल. 7 झाल्यात. 1.2 खेळ समाप्त झालाय. आता तर उंच मारलाय, पुन्हा ती संधी आहे. ओहो, एक संधी गमावली आणि आता ही संधी गमावणार नाहीत.
आता हा पकडलाय हेमंत सोकांडेनं आणि आता परतावा लागेल, झटका मिळेल आणि आता तिथे मिळते विकेट. फलंदाज अजय गवते आउट. एक गोष्ट लक्षात घ्या, बॅट्समन जेव्हा आउट होतो तेव्हा नवीन खेळाडू जर तो बॅट्समन आउट झालेला 38 सर्कल जर वर्तुळ त्यानं गाठलं, पुढे जर तो आला तर पेनल्टी आहे. पुन्हा सूचना करतोय. 5 षटकासाठी 25 मिनिटं आतापर्यंत तुम्ही तो वेळ घेतलेला आहे, हे लक्षात घ्या. सातला एक विकेट गेली आहे. तन्मय भांगरे आला आणि आता धाव काढण्याचा प्रयत्न. हो हो, यावेळेस पाहते संधी पुन्हा एकदा यावेळेस डायरेक्ट हिट करण्याची होती आणि तोपर्यंत आपण पाहतो एक रिस्की सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावलाय. 8 धावा. ईशान स्पोर्ट्स टीम कडे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग दिसली आहे, परंतु तसं तरी फलंदाजी तुरती झालेली नाहीत. गोलंदाजी चांगली झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये खूपच चांगलं कामगिरी सध्या तरी होत चालली आहे. हेमंत सोकांडेचं पहिलं षटक, अनिल रोजचं दुसरं षटक शांतच ठेवलंय. मैदानाच्या आतमध्ये त्या धावा आतापर्यंत आलेल्या नाहीत. रिक्वायर्ड रन रेट खूप वाढलाय, 20ला 58 करायचे आहेत. आता यावेळेस डिसन पाहावा लागेल. हात खोलण्याची संधी, मिला मौका और जड दिया छक्का. या सिक्सर. 6 धावा. तिसऱ्या ओव्हर नंतर तो डिंक्स ब्रेक असेल, त्यामुळे त्या टीमच्या मेंबरनेही लक्षात घ्या, त्याच्यासाठी तुम्ही तयारीत राहायचं आहे. लोव फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलाय. क्रॉस बॅटेडनं मारलाय. फिल्डर आहेत. बॉल बीट करून निघालाय. अर्जुन बांगरच्या बॅटमधनं अजून एक 4 येतोय. महत्वाचा चौकार. ओव्हर समाप्त. या ओव्हरला आल्या 13 आणि आता धावा झाल्या 18. 18ला 48 करायचे आहेत. तोपर्यंत आपण करूयात पुढच्या मॅचचा टॉस, जिथे गजानन स्पोर्ट्स तेजस काठोळे फॅम टीम आपल्याला पाहायला भेटेल आणि दुसऱ्या बाजूला रोजी 11 मोहम्मद डोले साहेब फॅम टीम आपल्याला पाहायला भेटेल. आणि सध्या तरी दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत, कुणाल अँड कल्पेश. दीपकजी दुपांगे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होत असताना पाहायला भेटतो. आणि सध्या तरी पुढच्या मॅचचा हा टॉस न्यूज. चला टॉस न्यूज. ओके, रोजी 11 या टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय तो घेतलाय. खूपच चांगला स्ट्रोक पाहायला भेटलाय. एक्सा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी यस 4 4 चौकार. याही वेळेस गॅप मध्ये आहे. आता लॉंग ऑफला बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. लगातारशे चौकार यायला सुरुवात झाली आहे. तन्मय भांगरे हात खोलतोय आणि ते बरोबर गॅप मध्ये मारतोय. आता धावा झाल्या 26 आणि आता 16ला 40 करायचे आहेत. धावा चेस होऊ शकतात. ही जोडी खूप महत्वाची आहे. एक विभागातील आयकॉन आहे आणि एक ऑल इंडिया आयकॉन आहे. त्याच नंतर महत्वाची सूचना आहे, गजानन स्पोर्ट्स 4747 या संघाचे संघ मालक तेजस काठोळे साहेब, आपण जर आला असाल तर आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. व्यासपीठावरती या आपण.
तेजस्वी काटोळे साहेब, आपण जर उपस्थित झाला असाल तर आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. चांगला ग्राउंड स्ट्रोक आहे पुन्हा तो तेज क्षेत्रामध्ये मारलाय रोहित आरे. सध्या तरी चांगली फिल्डिंग करतोय, बॉल फेकी तोपर्यंत सिंगल. आता 27 झालात आणि राहिलेत 15ला 39. आता ही जड मध्ये केला आणि आता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. धडधड वाढली आहे आणि आता पाहूयात पंच चालले थर्ड पंचांकडे, निर्णय सोपवलाय थर्ड पंचांकडे. क्रुशल मोमेंट वाटतोय, धडधड वाढलेली वाटते. पाहूयात काय घडलंय आणि काय बिघडलंय. बॉल चेक केला जाईल. नॉन स्ट्राईक एंडला तो सेफ आहे की नाहीत. अर्जुन बांगर सध्या तरी तिकडे तो धावत होता आणि तो बॉल उचलून फेकी केलाय, लावलाय तोपर्यंत चेक केलं जाईल, चेक केलं जाईल. तो रॉकेट थ्रो राहिलाय, मग त्यानंतर तो बॉल सध्या तरी आता कलेक्ट होतोय आणि आता तो बॉल लावला जाण्यापूर्वी सेफ मध्ये आहे खेळाडू. नॉट आउटचा इशारा, टेक्निकलचा वापर झाला आणि आता थर्ड पंच करतात नॉट आउट. बरोबर ती बॅट त्या क्षणाला आतमध्ये क्रीज मध्ये आले आहे नॉन स्ट्राईक एंडला आणि त्याचमुळे सेफ मध्ये आहे अर्जुन बांगर. सिंगलला धावा झाला धाव फलकावरती 28 ला एक विकेट गेली आहे. 2.4 चा खेळ समाप्त झालाय. 14ला 38 करायचे आहेत. खूपच चांगला सामना रंगेल, शंकाच नाहीत. शेवटच्या चेंडूपर्यंत हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला भेटेल. कालही आपण पाहिलं तो पहिला मॅच हाय व्होल्टेज ड्रामा आणि आजही तसंच घडलंय. लो फुलटॉस होता, गॅप मध्ये मारला, एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग स्ट्रोक आहे. आता हरी निकडे मैदानाच्या आतमध्ये बॉलला उचलतो, बॉल फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धावा घेऊन जात आहेत. 2च्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल. टोटल स्कोर कार्ड 30 धावा आणि मॅच मध्ये राहिले 13 बॉल 36. 13 बॉल 36. आता हा फटका फसलेला दिसतोय आणि आता झटकाही दिला गेलाय. महत्वाची ती विकेट. रोहितचा चांगला झेल आणि आता तिथे तन्मय भांगरेचा खेळीचा अंत. तन्मय आउट. चला 3 ओव्हर झाले, 30 झाल्यात आणि आता 12ला 36 करायचे आहे. ड्रिंक्स ब्रेक. चला फिल्डिंग लावा, फिल्डिंग लावा.
चला रोहित निकडे येतोय बॉलिंग मार्क वरती. चौथ्या ओव्हर मध्ये लिफ्टी बॉलर पुन्हा एक पाहायला भेटतो आपल्याला. मॅन फ्रॉम वारलीपाडा मुनेश गवतेचं षटक चांगलं राहिलं आणि आता 12ला 36 करायचे आहेत. 18ची सरासरी गाठावी लागेल. पाहुयात समोर आहे अर्जुन बांगर. पहिला बॉल सोडून दिलाय. विकेट किपर कडे चालला. व्हाईट बॉल. हरीश गरज सरांचा हा इशारा. व्हाईट बॉल्स आपल्याला पाहायला भेटतोय. पंचही खूप तटस्थ आहेत या स्पर्धेमध्ये आणि सध्या तरी ती महत्वाची भूमिका त्यांची खूपच चांगली राहिली आहे. स्विनशीटचा तो प्रयत्न होता. यावेळेस आपण पाहतो कनेक्शन राहिलेलं नाहीत. रोहित निकडेचा चांगला चेंडू. लेफ्ट आर्म बॉलर आहे तो. लेग कटर त्याच्याकडे आहे आणि त्याच्याच प्रयत्नामध्ये तो रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अर्जुन बांगरचा सध्या तरी फसलाय. डॉट बॉल आलाय. आता एक एक डॉट बॉल विजयाकडे घेऊन चालला आणि आता मनोज जाधव साहेब सध्या तरी खुश दिसत आहेत. तिकडे विनोद थाळकर साहेब खुश दिसत आहेत कारण सध्या तरी पार्ट जड दिसतंय. परंतु अर्जुन बांगर जोपर्यंत आहे तोपर्यंत सुटकेचा निश्वास नसावा. फटका लाजवाब आहे. फटक्यामध्ये ती ताकद देखील दिसली आहे आणि चेंडू निघालाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. आता ठोके वाढत चालले आहेत संघ मालकांचे कारण जोपर्यंत अर्जुन बांगर आहे तोपर्यंत तो सामना सहसा सुटणारही नाहीत आणि सोडणारही नाहीत. 35 झाल्यात. 10ला 31 करायचे आहेत. 10 बॉल 31 धाव संख्येची गरज. विशाल घावट आणि अर्जुन बांगर ही जोडी आपल्याला पाहायला भेटते. संघाचे 2 तारणहार आहेत मैदानाच्या आतमध्ये अजूनही. त्याचमुळे तो सामना संपलेला नाहीत. रोहित निकडे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतो. हा चान्स होता परंतु खाली क्षेत्र होतं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डरच नव्हता आणि तो बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या पार. चौकार आला आणि आता 10 बॉलला 31 करायचे आहेत. सामना चांगला रंगलाय. चांगला सामना पाहता होता पण ईशान स्पोर्ट्स आणि एम जे फायटर्स गॅपमध्ये मारण्याचा प्रयत्न. हातामध्ये खेळून बसलेत. हरी निकडे वेगामध्ये आलाय. 2चा कॉल आहे आणि आता पाहूयात बॉल फेकी थोडीशी खराब. थ्रो ॲक्युरेट रवता आणि त्याच्यामुळे तो फायदा घेतलाय. 2 मिळतील. 37 37 झाला त्यांनी आता 9ला 29 करायचे आहेत. 3 बॉलला एक मोठा स्ट्रोक जर आला तर हा मॅच बनेल अन्यथा तो दबाव सातत्यानं तसाच राहील धावसंख्येचा. पुढचाही मॅच एक मोठा आहे जिथे आपल्याला गजानन स्पोर्ट्स 4-7 हा संघ पाहायला भेटेल आणि विपक्षामध्ये रोजी 11. आता लेफ्ट हीट आहे. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल झालाय छुमंतर. वंडर बॉय ऑफ शहापूर अर्जुन बांगरच्या बॅटमधून आला हा बिग ब्लास्ट बिग ब्लो 6R. सिक्सर आल्याने आता धावा झाल्या 43. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. 8ला 23 करायचे आहेत. हे विकेट तुम्हाला लवकर घेणं गरजेचे होते. एका बाजूला विकेट आले 2. तिथे आपण पाहिलं अजय गवते तंबूच्या आश्रयाला परतला. तन्मय भांगरे तंबूच्या आश्रयाला परतला. परंतु एमजे फायटर्स हा संघ विसरलाय. समोर अर्जुन बांगर आहे तोपर्यंत गोलंदाजाला सुटकेचा निश्वास नाहीत. विकेट घ्यावी लागेल तर कमबॅक होईल. 8ला 23. चांगला बॉल आहे. पुन्हा एकदा तो फुल लेंथ होता. वाईड यॉर्कर केला आणि आता पाहूयात. हो तो दबाव आहे. त्या रिक्स घेतल्या जात आहेत. रिक्स आहे तो इश्क आहे आणि सध्या तरी त्या रिक्स मैदानाच्या आतमध्ये घेतल्यात. तिकडे दुसऱ्या विकेटची पर्वा न करता आपण स्ट्रायकर एंडला कसं जात आहोत तोच प्रयत्न चालू झालाय अर्जुन बांगरचा कारण बॉल कमी आहेत. योगदान जास्त द्यायचं आहे. 7ला आता 21 करायचे आहेत. 45 झाल्यात. 7 बॉल 21. हा बॉल आता खूप महत्वाचा आहे. या बॉलवरती पाहूयात ते काय घडेल. स्ट्राईक ठेवली जाईल की मोठ्या फटक्यासाठी ते प्रयत्न राहतील. क्रॉस बॅटेडनं मारला. आता तो प्रयत्न फक्त एकच धावसंख्येचा असेल. बॉल फक्त स्टॉप करायचा. अर्जुन फक्त तोच प्रयत्न करतोय की एकच काढायचे आणि आता अंतिम टप्प्यामध्ये मॅच. 6 बॉलला करायचे आहेत 20 धावा. चला लक्षात घ्या वेळ महत्वाचा आहे. 19 मिनिटं आणि 12 सेकंद तुम्ही आतापर्यंत घेतलेत. 19 मिनिटं 12 सेकंद. त्याचमुळे तुम्हाला त्या 6 मिनिटांमध्ये ते षटक कंप्लीट करायचं आहे. वेळ महत्वाचा आहे.
जाऊयात मॅच कडे, जिथे आता प्रेडिक्शन व्हायला सुरुवात झाली आहे या मॅचची. 6-20 करायच्या आहेत. सामना चांगलाच रंगलाय, शंकाच नाहीत, कारण अर्जुन बांगर स्ट्रायकर रेडला आहे आणि आता सागर आगांकडे कॅप्टन गेलाय. या विभागाचा आयकॉन खेळाडू आहे MJ फायटर्स टीमचा, आणि दुसऱ्या बाजूला ऑल इंडिया आयकॉन समोर आहे अर्जुन बांगर. त्याचमुळे याही फाईट, ही मॅच खूप रंगतदार अवस्थेमध्ये आताही दिसते. जाऊयात. 6-20. पहिलाच बॉल लेफ्ट हिट करायचा होता. चांगला चेंडू हाताळला गेलाय. फिल्डर आहेत अशोक कातवारेनं बॉलला उचललंय, स्टॉप केले, तोपर्यंत आपण पाहत आहोत धाव आलेली नाहीत. सेल्फ कॉन्फिडन्स महत्वाचा आहे, आत्मविश्वास स्वतःवरती ठेवलाय. सामना अजूनही संपलेला नाहीत. सामन्यामध्ये काही होऊ शकते. जोपर्यंत शेवटचा अंतिम बॉल हाताळला जाणार नाहीत तोपर्यंत या मॅच मध्ये काही होऊ शकतंय. 5 बॉलला आता 20 करायचे आहेत. सागरचा हा लोबो फुलटॉस एक्स्ट्रा कव्हरला मारलाय. गॅप मोठा नाही, धाव संख्येचा तोटा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. महत्वाचा अजून एक 4 आलाय. चौकार. मिलेंगे 4 तो बेडा होगा पार. आणि आता राहिले 4 बॉलला 16. ते टायमिंग फसलंय आणि मॅचही फसलाय. आता टायमिंग फसलंय आणि मॅचही फसलाय. आता 3ला 16. शेवटपर्यंत अर्जुन बांगर खेळत राहिलाय ॲज अ ओपनर खेळाडू, ॲज अ ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहे, परंतु सध्या तरी त्यालाही शांत ठेवण्यामध्ये ती यश मिळालंय. 3 बॉलला 16. मॅच ऑन ठेवायची असेल तर षटकार चौकार यावेच लागतील. हा बॉल यावेळेस आपण पाहत आहोत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी कळवलाय. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त, हे सांगतायत. 3ला 15 करायचे आहेत. अशाही सिच्युएशन मधून भरपूर मॅचेस जिंकवलेत, परंतु आज हा मॅच जिंकवला जाईल का? दुसऱ्या बाजूने चांगली गोलंदाजी सागर आगांकडनं या मॅच मध्ये झाली आहे. बॅटिंग ही चांगली झाली आणि बॉलिंग ही चांगलं करतोय. 3ला 15. लोवर फुलटॉस मध्ये कन्वर्ट झालाय. फुल टोल वसूल झालाय. चेंडू निघालाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त, हे सांगतोय पुन्हा एकदा. या फटक्यानंतर अर्जुन बांगर 2 बॉलला 9 करायचे आहेत. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. 2 बॉल 9. चर्चेला उधाण आलंय. आता ही लढाई ज्या पद्धतीनं असते मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंची, तशी लढाई संघ मालकांची असते. संघ मालकांना जास्तच्या अपेक्षा असतात खेळाडूंपेक्षा, कारण संघ मालकांचे तेच प्रयत्न आहेत. चान्स तर दिला जातोय, परंतु नावासाठी घडेल काय आणि आता तेच घडलंय जे करायचं होतं अर्जुन बांगरला. लॉंगॉनच्या डोक्यावरनं लॉंगर स्ट्रॉंग ठोकलाय आणि इथे आता ती धडधड पुन्हा वाढली गेली आहे. हाय व्होल्टेज ड्रामा चालू आहे. आता विनोद हडड साहेबांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे, कारण मॅच मध्ये बनून राहिलेत. 1 बॉल 3. एक बॉल 3. काय सामना रंगलाय. कट टू कट मॅच चाललाय आणि आता तो अंतिम टप्प्यामध्ये शेवटच्या बॉल पर्यंत हा मॅच ऑन आहे आणि करायचा आहे 1 बॉलला 3. वंडर बॉब शहापूर अर्जुन बांगर मैदानाच्या आतमध्ये आहे आणि सध्या तरी 47 वरती खेळतोय. सामना फिनिश केला तर त्याची हाफ सेंचुरी कंप्लीट होईल. पाहूयात. 1 बॉल 3. ओ थांबलाय. तो दबाव आहे आणि सध्या तरी तो बॉल डिलिव्हर्ड केलेला नाहीत. वेट करावं लागेल. पाहूयात काय घडेल काय बिघडेल. 2 लगातार आलेत. 1 बॉलला 3 करायचे आहेत. 3 केला तर 50 होईल आणि संघही जिंकेल. पाहूयात काय घडेल. दुसऱ्या बाजूला एक डॉट बॉल फेकायचा आहे. फुलरले त्याने आता गॅप मध्ये मारलाय समोर. सामना जिंकलाय ईशान स्पोर्ट्स टीमनं. लाजवाब सामना. हाय व्होल्टेज ड्रामा
आणि हार्ड लक टफ लक आपण देऊयात या मॅच साठी एम जे फायटर्स. मनोज जाधव सध्या तरी टाळ्याही वाजवत आहेत कारण खूप चांगला खेळ दाखवलाय टीमनं. त्याचमुळे दोन्ही टीमचं अभिनंदन करूयात. काय अफलातून मॅच, पहिला सामना आणि सध्या तरी ते मनच जिंकताय दोन्ही टीम. अभिनंदन ईशान स्पोर्ट्स टीम. हार्ड लक टफ लक एम जे फायटर्स. पहा शेवटच्या चेंडूवरती एक बॉल 3ची गरज. रोहित निकडेनं तो बॉल सोडला. चला संघ मालक गजानन स्पोर्ट्स 4747 संघ मालक व्यासपीठाकडे आपण यायचं आहे. चला मॅचची समरी आपल्या स्क्रीनवरती आहे. अशा पद्धतीने तो सामना कंप्लीट झाला आणि अशा पद्धतीने ते जिंकलेत ईशान स्पोर्ट्स. गजानन स्पोर्ट्स 4747 चे संघ मालक आमचे तेजस शेठ काठोळे साहेबांचं शुभागमन होत आहे.